त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो। पुनश्च या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण आलात आणि खरं तर आज एक आवर्जून गोष्ट सांगायची राहिली, जसं एक पिता आपल्या घराला सांभाळतो आणि आपल्याला घराला सांभाळून सगळ्या घराचं रक्षण करतो, आपण या राज्याचे प्रमुख या नात्याने सर्व वारकरी संप्रदायाच्या मागे खंबीरपणे उभा राहिलात याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे। अशीच आपण खंबीरपणे उभा राहावेत अशी आपल्याला मनापासून विनंती करतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद महाराज। यानंतर मानाचे वारकरी सन्माननीय कैलासजी उगले व सौभाग्यवती कल्पना उगले यांचा या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब व अमृताजी फडणवीस मॅडम यांचा शुभ हस्ते सन्मान करण्यात येणार आहे। मानाच्या वारकरी यांना एसटी महामंडळाकडून 1 वर्षासाठीचा मोफत पास देऊन या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब व अमृताजी यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येते। त्याचा स्वीकार आपण करायचा आहे अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व सौभाग्यवती अमृताजी फडणवीस मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होता। धन्यवाद साहेब। यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्याकडे उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यानंतर मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीच्या वतीने सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व सौभाग्यवती अमृताजी फडणवीस मॅडम यांच्या शुभ हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो, त्याचाही स्वीकार आपण करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठुराया व रुक्मिणी मातेच्या प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतं। धन्यवाद साहेब। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान या ठिकाणी मंदिर समितीचे अध्यक्ष सन्माननीय गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। तसेच सौभाग्यवती अमृताजी फडणवीस मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे मॅडम व ॲडव्होकेट माधवी निगडे मॅडम यांनी करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। मंदिर समितीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं अशी आपल्याला विनंती आहे। मंदिर समितीच्या सर्व सभासदांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आज पंढरपूर नगरीमध्ये उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृताजी फडणवीस मॅडम यांचा यथोचित सन्मान सोहळा आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्व सभासदांच्या सर्व आदरणीय सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होते। धन्यवाद। यानंतर श्री विठ्ठल प्रसाद म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मानाचे वारकरी यांना देशी बीजाचे वाटप करण्यात येते, त्याचाही स्वीकार या ठिकाणी मानाच्या वारकऱ्यांनी करायचा आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या वृक्ष लागवडीचा संदेश लक्षात घेता माझी वारी माझा संकल्प उज्ज्वल वृक्षासाठी देशी वृक्ष या संकल्पनेद्वारे अनेक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून मंदिर समितीच्या वतीने 1 लाख देशी वृक्ष बीजाचं वाटप करण्यात येणार असून प्रातिनिधिक स्वरूपात मानाच्या वारकऱ्यांचा
या ठिकाणी देशी वृक्षबीज देऊन सत्कार करण्यात येतोय, त्याचा स्वीकार या ठिकाणी आपण करायचा आहे अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. धन्यवाद साहेब. यानंतर सालाबाद प्रमाणे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार 2025 वितरण समारंभ संपन्न होईल. सर्वप्रथम तृतीय क्रमांकाचे मानकरी असणारे श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक 23 रथामागे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांचा तृतीय क्रमांकाचा हा पुरस्कार सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहे. 50,000 रुपये धनादेश व सन्मान चिन्ह देऊन तृतीय क्रमांकाचा हा पुरस्कार श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक 23 यांना प्रदान करण्यात येतो. यानंतर द्वितीय क्रमांकाचे जे मानकरी आहेत त्यांनी तयार राहायचंय. श्री बाळकृष्ण बुवा वारकरी दिंडी दिंडी क्रमांक 19 त्यांनी तयार राहायचंय. पायीवारी सोहळ्याची परंपरा अखंड राखत या सोहळ्यातून समाजाला सामाजिक, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक मुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्री भ्रूण हत्या यासारख्या सामाजिक विषयांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे आणि हेच कार्य या दिंड्या करत आहेत. त्यांच्या कार्याचा उचित सन्मान व्हावा यासाठी निर्मल दिंडी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येते, जेणेकरून हा आदर्श इतरांनीही घ्यावा. यानंतर द्वितीय क्रमांकाचे मानकरी श्री बाळकृष्ण बुवा वारकरी दिंडी क्रमांक 19 रथापुढे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 75,000 धनादेश व सन्मान चिन्ह देऊन यांना सन्मानित करण्यात येते. द्वितीय क्रमांकाचे मानकरी श्री बाळकृष्ण बुवा वारकरी दिंडी क्रमांक 19. यानंतर प्रथम क्रमांकाचे जे मानकरी आहेत त्यांनी तयार राहायचं आहे. संत रोहिदास दिंडीनी तयार राहायचं आहे. यानंतर प्रथम क्रमांकाचे निर्मल दिंडी पुरस्काराचे मानकरी आहेत श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 13 जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि यांचा धनादेश आहे 1,00,000 रुपये धनादेश व सन्मान चिन्ह. या पुरस्कारांनी यांना या ठिकाणी पुरस्कृत करण्यात येते. श्री संत रोहिदास दिंडी रथापुढे दिंडी क्रमांक 13. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूयात. या तीनही दिंड्यांचं आपण अभिनंदन या ठिकाणी या निमित्तानं आपण करणार आहोत. पायीवारी सोहळ्याची परंपरा अखंड राखत या सोहळ्यातून समाजाला सामाजिक, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक मुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्री भ्रूण हत्या यासारख्या सामाजिक विषयांचे प्रबोधन होणे गरजेचं आहे आणि हेच कार्य या दिंड्या करत आहेत आणि यासाठी हा यथोचित सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या सर्वांना मोलाचं मार्गदर्शन करावं अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या कृपेने आपण सर्व लोक या आषाढीचा आनंद घेतो आहे, त्या पांडुरंगाच्या चरणी
नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतो. आज या पवित्र पर्वावर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मंदिर समितीचे अध्यक्ष श्री गैनीनाथ महाराज औसेकर, त्याचप्रमाणे या संपूर्ण वारीमध्ये ज्यांनी अतिशय नियोजन केलं आणि वारीला एक नवीन उंची जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री शंकरजी, गिरीश महाजनजी, संजय सावकारेजी, या ठिकाणी उपस्थित समाधान अवताडेजी, सुरेश खाडेजी, त्याचप्रमाणे आजचे मानाचे वारकरी श्री कैलास दामू डगले, सौ डगले वहिनी, श्री चंद्रकांत पलकुडवार, श्री अभिजित पाटील, श्री चैनसुख संचेती, श्री सचिन कल्याण शेट्टी, श्री शिवाजी पाटील, श्री बाबासाहेब देशमुख, श्री देवेंद्र कोठे, श्री आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, या ठिकाणी मंचावर आणि मंचासमोर उपस्थित सर्व आपल्या मंदिर समितीचे सदस्य आणि या ठिकाणी विविध संस्थांचे सर्व प्रतिनिधी, सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातला हा एक अतिशय आनंदाचा क्षण असतो ज्यावेळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचं दर्शन हे आपल्याला घेता येतं आणि त्यांची पूजा या ठिकाणी भाव आपल्याला अनुभवायला मिळतो. अवर्णनीय अशा प्रकारचा भाव आहे. ही आपली वारीची परंपरा शेकडो वर्षापासनं कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सातत्याने सुरू आहे. मुघली राजवटीमध्ये अनेक अत्याचार होत असताना ही परंपरा थांबली नाही. इंग्रजांच्या काळात देखील ती किंबहुना ही परंपरा सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम या ठिकाणी केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या तर आल्याच, पण त्यांच्यासोबत अनेक वारकरी हे स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे मला असं वाटतं की ही एक नवीन अशा प्रकारची, खूप चांगल्या अशा प्रकारची ही बाब आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेषतः मला याचा आनंद आहे की या सर्व वारकऱ्यांमध्ये आमचे तरुण आणि युवा हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की शासनाने ज्या काही व्यवस्था यावेळी केल्या, दरवर्षी आपण चांगल्याच व्यवस्था करतो, प्रत्येक वर्षी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर्स तयार केले. त्यामुळे पावसाची चिंता न करता चांगल्या प्रकारे थांबण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली. निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगलं त्या ठिकाणी शरीरधर्म जो काय आहे त्याचं पालन करण्याकरता व्यवस्था ही करण्यात आली. त्यामुळे कुठेही आपल्याला घाण पाहायला मिळाली नाही. आणि निर्मल वारी सोबत हरित वारी होताना देखील आपण पाहिली, पर्यावरणपूरक वारी होताना देखील आपण बघितली. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी जो दिलेला संदेश आहे तो संदेश या वारीच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळाला. आणि या आपल्या वारकरी परंपरेमध्ये, आपल्या वारीमध्ये आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीतला पांडुरंग पाहतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो. अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही की प्रत्येकजण दुसऱ्यामध्ये ईश्वराचं रूप पाहतोय आणि त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी धन्य होतो आहे. मला असं वाटतं ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेने खऱ्या अर्थानं अतिशय
अडचणीच्या काळामध्ये आपल्या भागवत धर्माची पताका या ठिकाणी उंच ठेवली आणि हा वैष्णवांचा जो मेळा आहे हा अशाच प्रकारे वाजत गाजत नाचत हरिनाम त्या ठिकाणी हरिपाठ करत खऱ्या अर्थानं जेव्हा निघतो त्यावेळी निश्चितपणे मला असं वाटतं की एक वेगळी असीम अशा प्रकारची ऊर्जा तयार होते आणि माझा महाराष्ट्र हा जो आज प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे त्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक प्रगती ही सर्वात महत्त्वाची आहे आणि त्या प्रगतीचं खरं म्हणजे जे पाईक आहे ती आमची वारी आहे, आमची ही संस्कृती आहे आणि म्हणून या सर्व वारकरी बंधूंचे मी मनापासून आभार मानतो. मला याही गोष्टीचा आनंद आहे की यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला शिक्षण जे आहे ते कमी करावं, ते बंद करावं. अगदी नेमक्या लोकांना त्या ठिकाणी जी काही आहे ती व्यवस्था म्हणून आपण त्या ठिकाणी अलाउ केलं आणि याचा परिणाम असा झाला की आमचे जे सामान्य भक्त आहेत, जे वारकरी आहेत यांचा दर्शनाचा कालावधी हा 5 तासाने कमी झाला. मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी काही कळस दर्शन घेतात, काही मुखदर्शन घेतात, ज्याला जसं दर्शन मिळेल तसं दर्शन घेतात आणि काही जर मिळालं नाही हे पायरीच्या दर्शनानेही समाधानी होणारे आमचे वारकरी आहेत आणि काही मिळालं नाही तर एकमेकातला विठ्ठल पाहू नये या ठिकाणी विठू माऊलीचं दर्शन झालं असे समजणारे आमचे वारकरी आहेत. त्यामुळे विठ्ठल रुक्माई हे आपलं आराध्य दैवत, या आराध्य दैवताच्या या आजच्या अतिशय महत्त्वाच्या दिवशी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आमचे मानाचे वारकरी जे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला त्यामुळे आज खऱ्या अर्थानं हा अग्रपूजेचा मान त्यांना मिळाला. असाच पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना मिळत राहो आणि त्यांची भक्ती फुलत राहो अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही. पण तरी देखील पांडुरंगाला एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रापुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी, आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आमच्या मंदिर समितीचं इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं, पुजाऱ्यांचं, वेगवेगळे जी काही इथली कामाची सांभाळणारे जे सगळे लोक आहेत अशा सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हॅलो, धन्यवाद साहेब. यानंतर मंदिर समितीच्या वतीने आभार मानण्याची जबाबदारी माझ्यावर आल्यामुळे संत कृपा झाली इमारत तळा आली या उक्तीप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र राज्यात अनेक प्रकल्प उभे होऊन पूर्णत्वास आलेले आहेत. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय अमृताजी फडणवीस मॅडम, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, सन्माननीय आमदार समाधानदादा अवताडे साहेब, सन्माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब, सन्माननीय आमदार अभिजिताबा पाटील साहेब, सन्माननीय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब, तसेच सह-अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सन्माननीय देवीनाथ महाराज अवथेकर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि अध्यक्षांच्या
सर काय मागितलं देवाला साकडं काय आज खाली घे, खाली मोबाईल रोल का आज मला अतिशय आनंद आहे की आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझ्या कुटुंबासहित माझी पत्नी अमृता, मुलगी दिविजा, मानाचे वारकरी आणि आमचे सहकारी यांच्या समवेत श्री विठ्ठलाची, पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मला मिळाली आणि एक अतिशय आनंददायी अशा प्रकारची ही पर्वणी आहे. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जिथे दूर होतं तिथे श्री विठ्ठलांचा वास आहे. त्यामुळे तीच अनुभूती या पूजेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते. आपल्यातलं आणि श्री विठ्ठलांमधलं नातं हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकरूप होतं आणि म्हणून विठ्ठल रुक्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे. खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं. तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही, कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असतं. पण तरी देखील भक्तांना राहवत नाही, त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलं तर काहीतरी मागत असतो. निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे, कारण हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. आणि माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं, त्याच्या जीवनात आनंदाचे 4 क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली. राजू शेट्टी चर्चेत आहे या मंदिर परिसरातल्या लोकांना त्याची भय आहे, त्यांचं पूर्ण म्हणजे काय नक्की निर्णय करायचा. पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत. कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही. तो दुकानदार असो, तो घर मालक असो, तो सामान्य माणूस असो, कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंका देखील दूर केल्या आहेत. पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत. आणि मी आपल्या माध्यमातून पंढरपूरच्या मंदिर परिसरातील आमचे नागरिक, भाविक, दुकानदार, व्यावसायिक सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही उद्ध्वस्त न करता या ठिकाणी सगळ्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून हा कॉरिडॉर आपण करणार आहोत. असं मी विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठलचरणी प्रार्थना केली. सर विरोधकांना काही सुबुद्धी वगैरे
आपण सन्मार्गाने चालावं, आपण सुबुद्धीने चालावं. आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच, आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे. ज्या पद्धतीच्या काल टीका झाल्या मेळाव्यामध्ये म्हणून म्हणलं जाऊ दे, आज आनंदाचा दिवस आहे. कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही. त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही. मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे. ही परंपरा अशीच कायम ठेवली पाहिजे. प्रायोगिक तत्वावर ते सुरू झालेलं आहे. थोडं रुजायला वेळ लागेल, पण ते हळूहळू करण्यात येईल. सर ज्या पद्धतीने आता बनवे वगैरे यावेळेला खूप सुधारणा केल्या, म्हणजे पहिल्यांदाच असं घडलं, पाण्याची एवढी वाईट अवस्था होती, पूर येईल असं वाटत होतं, नियोजन सगळं चांगलं झालं. हे सगळे करताना हे असंच पुढं चालू राहावं याच्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतो. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आपले इथले जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील, SP असतील, आपले कार्यकारी अधिकारी असतील, ZPचे सगळं प्रशासन जे आहे हे 24/7 या नियोजनामध्ये होतं. आपण जर पोलिसांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली असेल तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे की ज्या ड्रोनच्या माध्यमातून ॲक्च्युअल काउंट म्हणजे किती या ठिकाणी आले तेवढा हेड काउंट देखील आपल्याला प्राप्त होतो आहे. AIचा उपयोग चाललेला आहे. त्यामुळे आपली मूळ तत्त्व तीच ठेवत दरवर्षी वारीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायचं, नवीन व्यवस्था आणायच्या, नवीन पद्धती आणायच्या, अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार आहे. सर यावेळेस स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. कुठेही घाण नाही, कुठेही दुर्गंधी नाही. पण एक प्रॉब्लेम येतो की पंढरपूरच्या नगरपालिकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता कमी आहे, तर ती वाढवून द्यावी अशी मागणी केली. याला जोडून सर पोलीस कर्मचारी खूप कमी, लोड खूप असतो, 12 महिने गर्दी असते आणि हे कमी पडतं. मला पहिल्यांदा तर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे, कारण सगळ्यांनी मला यावेळेस सांगितलं की प्रचंड स्वच्छता या ठिकाणी पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारे सगळं वातावरण, स्वच्छ वातावरण पाहायला मिळालं. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. निश्चितपणे कर्मचारी असतील किंवा पोलीस असतील या संदर्भात कुठे काही कमतरता असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न आपण करू. देखिए, ये जो वारी होती है ये एक बहुत ही आनंद का क्षण है. इसमें भक्त और भगवान एक दूसरे में लीन होते हैं. ये ऐसी जगह है जहाँ भक्त और भगवान अलग नहीं होते, दोनों की ऊर्जा एक साथ मिलती है और एक नई ऊर्जा तैयार होती है. उसी ऊर्जा की अनुभूति लेने के लिए मैं यहाँ पर आया और मुझे बहुत खुशी है कि मेरे परिवार के साथ और यहाँ पर जो हमारे वारकरियों में से ऐसे वारकरी चुने जाते हैं जिनको हम मानाचे वारकरी कहते हैं, उनके साथ में आज हमारे सभी साथियों को मिलकर ये पूजा करने का अवसर मिला. इस ऊर्जा को अपने आप में समाहित करने का अवसर मिला. और जहाँ तक विट्ठल भगवान का, पांडुरंग भगवान का सवाल है तो उनसे कुछ मांगना ही नहीं पड़ता, क्योंकि सबके मन की बात को वो जानते हैं. हम लोग तो ऐसे है कि वो हमारी माऊली है, उनके पास पहुँचते तो कुछ ना कुछ मांग ही लेते हैं. इसलिए मैंने तो उनको यही मांगा है कि हमारा जो ये महाराष्ट्र है, इस महाराष्ट्र को और महाराष्ट्र के जन जन की उन्नति के लिए वे हमें शक्ति दे और सन्मार्ग पर चलने की शक्ति वो हमको दे. और विशेष रूप से हमारे जो किसान हैं, उन किसानों को अच्छी फसल हो, उनके जीवन में भी अच्छे दिन आए, उनके जीवन में भी परिवर्तन आए, इस प्रकार की मैंने भगवान विट्ठल जी से प्रार्थना की है. और मुझे विश्वास है हम जब जब यहाँ प्रार्थना करते हैं वो प्रार्थना सुनते हैं. इसीलिए हमारे सारे वारकरी किसान भाई यहाँ उनकी प्रार्थना के लिए आते हैं, तो प्रार्थना सुनेंगे ऐसा मेरा विश्वास है. चंद्रभागेवर एक पूल पाहिजे. चंद्रभागेवर भाविकांच्या स्नानासाठी खूप गरजेचं आहे.
यावेळेला ह्याच्या प्रयागराजच्या धर्तीवर करायचं ठरलं होतं पण खर्च नाही नाही, आपण निश्चितपणे करू. खर्चाचा कुठेही प्रश्न नाही आहे. एकात्मिक प्लॅन जो आहे त्या प्लॅनचा भाग आता या सगळ्या गोष्टी असणार आहेत. साहेब, आपल्या पक्षाचे 2 आमदार अनुपस्थित आहेत, वारंवार भाजपचे कार्यक्रम टाळतात. पक्षावरती नाराजी आहे का? आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख वारंवार अनुपस्थित असतात. अरे कुठेतरी राजकारण सोडत जा, मान्य नाही किंवा कुठेतरी राजकारण सोडत जा. अरे मंदिरात आहोत आपण, कुठेतरी राजकारण सोडत जा. काल पूर्णपणे दोघेही सोबत होते, ते तुम्हाला दिसलं नाहीत. कशा करता इथे राजकारण आणता? संवर्धनाचं काम हा? हिंदुत्ववादी संघटना काही सुब्रमण्यम स्वामी आणि मंदिर सरकारीकरणाला विरोध केलाय त्याबद्दल आपण काय असं आहे की ही साधारणपणे विश्व हिंदू परिषदेची देखील भूमिका राहिलेली आहे की शक्यतोवर मंदिराचं सरकारीकरण करू नये. मंदिर हे भक्तांच्याच हातामध्ये असावं. मात्र ज्या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कायदा करावा लागतो. कायदा केला याचा अर्थ त्याचं सरकारीकरण केलं असं होत नाही. हे सरकारीकरण नाही आहे. या कायद्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण बघितलं असेल, कायदा केल्यानंतर मंदिरामध्ये झालेली सुधारणा ही आपण सगळ्यांनी बघितलेली. वारीमध्ये काय शहरी नक्षलवादी घुसवत असं म्हणतात. बघा, मी एवढंच सांगेन, वारीमध्ये कोणालाही येण्याची परवानगी आहे. कोणालाच परवानगी घ्यावी लागत नाही. ज्याला पाहिजे त्याला वारीत येता येतं. पण वारीत येत असताना पांडुरंगाच्या भक्तीनं या ठिकाणी या. विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावून या ठिकाणी या. कुठल्याही प्रकारे आपला अजेंडा चालवण्याकरता जर कोणी येत असेल तर ते चुकीचं आहे. बाकी या संदर्भात यापेक्षा अधिक मी बोलणार नाही. चला करू